विकल्पबोधक उभयनवी अव्यय या प्रकाराच्या नंतरचा प्रकार आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. तोही पाहूया आपण. तिसरा प्रकार न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाची व्याख्या लिहून घ्या. दोन प्रधान उपवाक्यापैकी एका वाक्यात कोठेतरी न्यूनत्व म्हणजेच कमीपणा ज्याच्यामध्ये आहे तो न्यूनत्व दर्शवतात त्यास न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्यास न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. किंवा जी वाक्ये पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु या शब्दाने जोडली जातात त्यांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणामध्ये पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु इत्यादी शब्द. बघा, दोन प्रधान उपवाक्यापैकी एका वाक्यात कोठेतरी न्यूनत्व दर्शवतात त्यास न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन प्रधान वाक्य आहे. दोन प्रधान वाक्यामधील कोणत्या तरी एका वाक्यामध्ये न्यूनत्व म्हणजेच कमीपणा, अर्थाच्या दृष्टीने कमीपणा त्याच्यामध्ये असलेलं, न्यूनत्व असलेलं असं जिथं दर्शवलं जातं त्यास न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. आता यामध्ये काही शब्दही इथे येऊन तयार होतात. यामध्ये असणारे काही शब्द जे आहेत पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु इत्यादी असे असणारे काही शब्द, हे शब्द येऊन हे वाक्य तयार होत असतात. असं ज्या ठिकाणी असेल त्यास आपण न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं आपण म्हणतो. काही वाक्य लिहून घेऊ आपण. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाही. राम
पूर्व परीक्षा पास झाला किंवा उत्तीर्ण झाला, उत्तीर्ण झाला, उत्तीर्ण झाला, परंतु परंतु मुख्य परीक्षा नापास झाला, मरावे परी कीर्तिरूपी उरावी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता दोन प्रधान उपवाक्यापैकी कोणत्या तरी वाक्यामध्ये न्यूनत्व किंवा कमतरता, कमीपणा असं दिसून येते, त्यास आपण न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी 2-3 उदाहरण आपण इथे लिहून घेतलेलं आहे. यामध्ये बघा, इकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाही असे इथं म्हटलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडला नाहीये. म्हणजे तिथं पाऊस पडला नाही म्हणजे काय, याच्यामध्ये न्यूनत्व दिसून येतं आपल्याला. दुसऱ्या वाक्यामध्ये राम पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु मुख्य परीक्षा नापास झाला. पूर्व परीक्षा तो पास झालेला आहे, पण जे काही मुख्य परीक्षा आहे ते मात्र तो नापास झालेला आहे. असं त्या मुख्य परीक्षा नापास झाला यामध्ये न्यूनत्व आपल्याला दिसून येतं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, या ठिकाणी परी हा शब्द इथं येऊन वाक्य जोडले गेलेलं आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे इथं म्हणलेलं आहे. असे जे काही वाक्य असतील अशांना आपण न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे यांना आपण म्हणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी दोन प्रधान उपवाक्य जे आहेत त्यामध्ये कोणत्या तरी वाक्यामध्ये आपल्याला इथे न्यूनत्व दिसून येतं, तेव्हा अशांना आपण न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचं वाक्य असं आपण म्हणू शकतो. आता यानंतरचा चौथा जो काही प्रकार आहे तो प्रकारही इथं आपल्याला अभ्यासायचा आहे. चौथ्या प्रकाराची व्याख्या आणि काही उदाहरणं समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण उभयान्वयी अव्ययांचे जे काही प्रकार अभ्यासत आहोत तर हे जे काही स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि आपल्या जे काही शालेय अभ्यासक्रम आहे, शालेय एक्झाम आहेत, परीक्षा आहेत, त्यासाठी सुद्धा हे अत्यंत उपयुक्त असं आहे. यावर आधारित आपण थोडंसं सूक्ष्म जर अभ्यास केला तर आपल्याला हे कायमस्वरूपी उपयोगी पडणारं असं हे मराठी विषयाचं व्याकरण आहे. तेव्हा थोडंसं आपण चांगल्या प्रकारे लक्ष देऊन याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामधील असणारा शेवटचा चौथा प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. तो या ठिकाणी लिहून घ्या. चौथा जो काही प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. व्याख्या लिहा. पहिल्या प्रधान वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात जेव्हा असतो तेव्हा त्यास परिणामबोधक
तेव्हा त्यास परिणामबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. किंवा जी वाक्ये म्हणून, सबब, यास्तव, त्यासाठी, त्यामुळे, याकरिता, तस्मात, अतएव इत्यादी शब्दाने जोडली जातात त्यांना परिणामबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. बघा व्याख्या या ठिकाणी थोडं आपण समजून घेऊया. पहिल्या प्रधान वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात जेव्हा असतो त्यास परिणामबोधक उभयन्वयी अव्यय असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिल्या प्रधान वाक्याचा जो काही परिणाम आहे तो दुसऱ्या वाक्यात दिसून येतो. 2 वाक्य असणार आहेत यामध्ये आणि 2 वाक्यापैकी पहिल्या वाक्यामध्ये जो काही परिणाम असतो तो दुसऱ्या वाक्यामध्ये, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येतो आपल्याला. असं ज्या ठिकाणी वर्णन असेल त्या ठिकाणी आपण परिणामबोधक उभयन्वयी अव्यय असं आपण म्हणू शकतो. काही शब्द लिहून घेऊ इथं आपण. उदाहरणार्थ म्हणून, सबब, यास्तव, त्यासाठी, त्यामुळे, याकरिता, इत्यादी. आम्ही भरपूर अभ्यास केला म्हणून आम्हाला पद मिळाले. आमचा सत्कार झाला यास्तव वर्तमानपत्रात फोटो आला. आता परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय याची व्याख्या आपण अभ्यासलो. आता उदाहरण आपण बघायचं आहे. परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय म्हणजे काय, म्हणजे पहिल्या वाक्यामधील जो काही परिणाम आहे तो दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येतो. आता या ठिकाणी आम्ही भरपूर अभ्यास केला म्हणून आम्हाला पद मिळाले. पहिलं वाक्य काय सांगत आहे, आम्ही अभ्यास भरपूर केला, आम्ही मेहनत खूप घेतली म्हणून काय झालेलं आहे, आम्हाला पद मिळालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण मेहनत घेतलेली आहे, भरपूर
कष्ट आपण इथे केलेले आहेत म्हणून त्याचं आपल्याला फळ मिळालेलं आहे. अशा प्रकारचं म्हणजे आम्ही भरपूर अभ्यास केला म्हणून आम्हाला हे पद मिळालं, म्हणजेच या ठिकाणी आम्ही यशस्वी झालो असा या ठिकाणी अर्थ आहे. आमचा सत्कार झाला यास्तव वर्तमानपत्रात फोटो आला. आमचा सत्कार झाला म्हणूनच या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये फोटो आला गेला. अशा प्रकारचं उदाहरण. आम्ही भरपूर अभ्यास केला, मग भरपूर अभ्यास केलेला याचा परिणाम काय झालेला आहे, आम्हाला चांगलं पद मिळालं. अशा प्रकारचं म्हणजे पहिल्या वाक्यामधला जो काही परिणाम आहे तो परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तेव्हा अशाला आपण परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. आता यानंतर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार जे आहेत ते अभ्यास करूया. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे नेमकं काय, एक प्रधान व एक गौण वाक्य जोडणाऱ्या, एक प्रधान व एक गौण वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययास गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. एक प्रधान व एक गौण वाक्य असतं. एक प्रधान व एक गौण वाक्य असतं आणि याला जोडणारं जे काही उभयान्वयी अव्यय आहे त्यास गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. प्रधानत्वामध्ये काय दोन्ही प्रधान वाक्य असतात आणि गौणत्वामध्ये एक गौण आणि एक प्रधान अशा प्रकारचं असतं. यामध्ये पहिला आहे प्रकार स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययाची व्याख्या, प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्यास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्या स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता इकडे लक्ष द्या. प्रधान वाक्य आहे, या प्रधान वाक्याचं जे काही स्वरूप आहे ते गौण वाक्यानं लक्षात येतं. असं ज्या ठिकाणी असेल त्यास आपण स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. काही उदाहरण आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आणि तसेच यामध्ये काही येणारे शब्दही असे आहेत
किंवा जे वाक्य की, म्हणून, म्हणजे, जे या शब्दांनीही जोडली जातात. उदाहरणार्थ, की, म्हणून, म्हणजे, जे. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. एक रुपया म्हणजे 100 पैसे. हे दोन उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेऊया. सौरबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये पहिलं वाक्य हे प्रधान असतं आणि दुसरं गौण असतं. मग प्रधान वाक्याचं जे काही स्वरूप आहे किंवा खुलासा आहे ते गौण वाक्याने कळतो असं ज्या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येतं त्यास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययाचं वाक्य असं आपण त्यास म्हणावायचं आहे. आता यामध्ये पहिलं वाक्य उदाहरणाचं जे आहे यामध्ये बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं वाक्य आहे. म्हणजेच गुरुजी म्हणाले, गुरुजी काय म्हणाले की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. म्हणजे दुसऱ्या वाक्याने पहिलं जे काही प्रधान वाक्य आहे त्याचा खुलासा या ठिकाणी कळतो किंवा त्याचा स्वरूप आपल्याला समजून येतं. दुसऱ्या वाक्यामध्ये 1 रुपया म्हणजे 100 पैसे असं म्हणलेलं आहे. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. म्हणजे पहिलं जे काही वाक्य आहे त्या वाक्याचा खुलासा दुसऱ्या गौण वाक्याने होतो. दुसऱ्या गौण वाक्यानेच प्रधान वाक्याचं जे काही स्वरूप आहे ते समजून येतं. असं ज्या वाक्यामध्ये वर्णन असेल त्यास आपण स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. या ठिकाणी हे दोन उदाहरणं बस आहेत. यानंतरचं दुसरा जो काही प्रकार आहे यामधील कारणबोधक उभयान्वयी अव्यय तो या ठिकाणी अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. आणखी एक लक्षात ठेवण्यासाठी स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी प्रधान तर दुसरे वाक्य गौण असते. स्वरूपबोधक उभयान्वयी वाक्य ओळखण्याची आणखी एक खूण कोणती आहे तर पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य नेहमी गौण असतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा जो काही प्रकार आहे तो कारणबोधक उभयान्वयी